हॅलो डिअर स्टुडंट, सर्वांचं कल्पतरू पॅटर्न मध्ये मी अजय कांगणे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या एनएमएसच्या लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचा कन्सेप्ट, त्यालाच आपण या ठिकाणी म्हणणार तर्कशक्ती. याच्यामध्ये तुम्हाला खूप डाटा असा प्रोव्हाइड केलेला असेल, तुम्हाला माहिती दिलेली असेल, त्या माहितीला तुम्हाला प्रॉपर वेने ॲनालिसिस करायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला तर्क लावायचे. तर्क लावल्यानंतर त्याच्यापासून तयार होणारे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सोडवायचे आहे. आणि या प्रकारचा प्रश्न तुम्हाला हमखास एनएमएस मध्ये जवळपास 3 ते 4 मार्क देऊन जातो. म्हणजे आजचं सेशन तुम्हाला 3 ते 4 मार्क देऊन जाणार आहे. म्हणून या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण पहा आणि वही पेन जर सोबत ठेवली तर तुम्हाला या ठिकाणी समजण्यात अत्यंत या ठिकाणी सोपं जाईल. आणि पहिलेच सांगितलं, मेंटल ॲबिलिटीचे प्रश्न आहे, बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे, तर तुम्हाला या ठिकाणी ते प्रश्न सोडवताना या ठिकाणी स्पीड जास्त मॅटर करतो. तर स्पीडवर काम करायचं आपल्याला. पहिले कन्सेप्ट व्यवस्थित सांगतो, नंतर प्रश्न सोडवताना एकदम स्पीड मध्ये सोडवायची. पहा, पहिल्या या ठिकाणी जर अद्याप तुम्ही कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला जर या ठिकाणी फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं तर करून घ्या, जेणेकरून आपण या ठिकाणी एनएमएसच्या परीक्षेचे या ठिकाणी तुम्हाला समोर घेऊन जाण्याकरिता, तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क घेऊन देण्याकरता, मिळवण्याकरता आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील राहू. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे. त्या प्रश्नामध्ये चांगल्या प्रकारे ऑब्झर्व करा. प्रश्न वाचायचा असतो. काय म्हणते प्रश्न? दिले खाली माहिती वाचा व त्यावर खालील प्रश्न सोडवा. पहिले आपल्याला ही माहिती दिलेली आहे, तर या माहितीवर जर तुम्ही जर पाहिलं तर काय काय प्रोव्हाइड केलेलं आहे, या माहितीवर तुम्हाला काय काय प्रोव्हाइड केलेलं चेक करून घ्या. आता पहा काय म्हणते, अतुल या ठिकाणी म्हणते, अतुल, तुषार, निशांत आणि अमर एकूण किती व्यक्ती आहे? पहिले तर या ठिकाणी तुम्हाला व्यक्ती किती आहेत हे लक्षात घ्यायचं. एकूण व्यक्ती किती आहेत रे? 4 व्यक्ती आहेत. नंतर काय म्हणते, हे खेळाडू आहेत. कोणत्या ब्रांच सोबत, कोणत्या गोष्टीशी संबंध आहे त्यांचा ते चेक करा. निशांत व्यतिरिक्त, आता बघा काय म्हणतो आपण, खेळाडू आहेत, मग खेळाची नावं कोणती आली? याच्यामध्ये आलेला आहे क्रिकेट, नंतर आलेला या ठिकाणी फुटबॉल, नंतर आलेला या ठिकाणी खो खो, आणि नंतर आलेला या ठिकाणी जवळजवळ पाहिले तर कबड्डी. तुम्ही या ठिकाणी किती खेळ आलेला? क्रिकेट, फुटबॉल, खो खो आणि कबड्डी. 4 व्यक्ती आहे, यांचा 4 खेळाशी संबंध आहे. त्याच्यावर आपण या ठिकाणी डाटा अनालिसिस करू. पहिले या ठिकाणी येणार खेळाडू. तुम्हाला या ठिकाणी हा चार्ट तयार करावा लागेल. खेळाडूचे नाव लिहा. पहिले येणार या ठिकाणी अतुल, दुसरं नाव येणार या ठिकाणी तुषार, तिसरं नाव निशांत, आपले सायन्सचे लेक्चर घेणारे सर निशांत सर. नंतर या ठिकाणी घ्या अमर. या ठिकाणी 4 जणांचे मी नावं लिहून घेतले. पुढे जर पाहिलं तर तुम्हाला कोणकोणते खेळ सांगितले. या ठिकाणी पहिला आहे क्रिकेट, क्रिकेट आहे. नंतर आहे फुटबॉल, नंतर येणार खो खो, आणि नंतर आहे कबड्डी. ओके, आता व्यवस्थित या ठिकाणी आपण कोणत्या खेळाडूचा कोणत्या खेळासोबत संबंध आहे ते पहा. काय म्हणजे पहिलं वाक्य, निशांत व्यतिरिक्त सर्वजण क्रिकेट खेळतात. म्हणजे निशांत घ्यायचा, निशांत सोडून बाकी सर्वजण क्रिकेट खेळतात. म्हणजे निशांत इथे क्रिकेट खेळत नाही. लक्षात घ्या, निशांत क्रिकेट खेळत नाही. निशांत क्रिकेट खेळत नाही म्हणजे बाकीचे सगळे खेळतात. मग कोण कोण खेळणार क्रिकेटमध्ये? अतुल पण खेळणार, तुषार पण खेळणार आणि अमर पण खेळणार. पहिल्याच या ठिकाणी अनालिसिस काढलं. दुसऱ्या वाक्याकडे चला. अतुल फक्त क्रिकेट व फुटबॉल खेळतो. अतुल कुठे? इथे. तो काय खेळतो म्हणते? फक्त क्रिकेट आणि फुटबॉल. कोण? अतुल. अतुल फक्त या ठिकाणी क्रिकेट खेळतो आणि फुटबॉल खेळतो. मग बाकीचे खेळ खेळत नाही. पुढचं वाक्य, फुटबॉल फक्त 3 खेळतात. आता फुटबॉल जे आहे तर ते फक्त 3 जण खेळतात म्हणते. चेक करू. अतुल फक्त क्रिकेट व फुटबॉल खेळतो. फुटबॉल फक्त 3 खेळतात.
आता फुटबॉल तिघे जण खेळतात तर कोणते ते आपल्याला या ठिकाणी माहित नाही. तिघ जण खेळतात त्याच्यातला एक तर मिळालेला आहे, बाकी दुसरा तिसरा कोणताही आपल्याला माहित नाही. इथं लिहून घ्या, फुटबॉल या ठिकाणी तिघ जण खेळतात म्हणते. तुषार खो खो शिवाय इतर खेळ खेळतो. तुषार जो आहे खो खो शिवाय इतर सगळे खेळ खेळतो. कुठे आहे तुषार? तुषार इथं. तुषार खो खो सोडून बाकी सगळे खेळ खेळतो, म्हणजे फुटबॉलही खेळणार आणि कबड्डी पण खेळणार. चला नेक्स्ट. फक्त एकच खेळाडू कबड्डी खेळत नाही. फक्त एकच खेळाडू कबड्डी खेळत नाही, म्हणजे इथं कबड्डी न खेळणारा कोण आहे? अतुल आहे. अतुल जो आहे तो कबड्डी खेळत नाही. मग वाक्य काय ठरवलं? फक्त एकच खेळाडू कबड्डी खेळत नाही, बाकी सगळे खेळतात. मग याचा अर्थ व्हायला हे सगळे खेळतात. चला पुढं. फक्त निशांत फुटबॉल खेळत नाही. फक्त निशांत फुटबॉल खेळत नाही. फक्त निशांत फुटबॉल खेळत नाही. इथे फुटबॉलचं काय आलं होतं की फुटबॉल फक्त तिघ जण खेळतात. आपल्याला मिळालं की निशांत खेळत नाही, म्हणजे बाकीचे तिघ जण कोण आहेत हे खेळणारे मिळाले. चला पुढे काय म्हणते? निशांत व अमर खो खो मध्ये पारंगत आहे. निशांत आणि अमर खो खो मध्ये पारंगत आहे. निशांत आणि अमर म्हणजे निशांत आणि अमर हे कशामध्ये पारंगत आहे? खो खो मध्ये पारंगत आहे. आपल्या समोर या प्रकारचा डाटा आपण मिळवलेला आहे. आता पुढे चला का. आता या ठिकाणी तुम्ही या डाट्यावरून या ठिकाणी हा चार्ट बनवला. या चार्ट बनवल्यानंतर आता आपल्या खास चालू झाले आपले प्रश्न. प्रश्नामध्ये काय? सर्व प्रकारचे खेळ कोणाला आवडतात? असा कोण आहे की ज्याला सर्वच्या सर्व खेळ आवडतात? तर या ठिकाणी भेटायला आपल्याला उत्तर अमर. अमरला या ठिकाणी क्रिकेटही आवडतो, फुटबॉलही आवडतो, खो खो पण आवडतो आणि कबड्डी सुद्धा आवडते. म्हणजे या ठिकाणी उत्तर झालं आपलं अमर, ऑप्शन क्रमांक 4. क्लिअर झालं पहिला प्रश्न. चला पुढचा प्रश्न. आता पटापट चार्ट रेडी आहे आपला. आता चार्ट रेडी आहे तर आपल्याला फक्त काय करायचं आहे? या ठिकाणी चार्ट रेडी आहे. आता आपल्याला काय करायचं? फक्त उत्तर द्यायचे. बाकी डाटा जशाच तसा असणार आहे. फक्त दोघांना कोणता खेळ आवडतो? फक्त दोघांना. आता दोघांनाच. आता जर पाहिलं असा कोणता खेळ आहे की जो फक्त दोघांना आवडतो? या ठिकाणी आहे क्रिकेट आणि फुटबॉल. हाच खेळ असा आहे की जो फक्त दोघांना आवडतो. क्रिकेट आणि फुटबॉल. चला असा कोणता खेळ आहे की जो फक्त दोघांना कोणता खेळ आवडतो? कोणता खेळ आहे या ठिकाणी? ओके, एक आपल्याला खेळाचं नाव द्यायचं आहे. फक्त दोघांना कोणता खेळ आवडतो? हा, क्रिकेट हा तिघांना आवडायला, फुटबॉल हा तिघांना आवडायला, खो खो हा दोघांना आवडायला, कबड्डी हा तिघांना आवडायला. खो खो आपलं उत्तर पाहिजे या ठिकाणी. खो खो. कोणता खेळ फक्त दोघांना आवडतो? तो या ठिकाणी आहे खो खो. नेक्स्ट क्वेश्चन. तुषार, निशांत, अमर यांना कोणता खेळ आवडतो? तुषार, निशांत आणि अमर, अतुलचा संबंध नाहीये. मग या ठिकाणी तिघही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी आहे तिघही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कबड्डी. आपलं उत्तर होईल या ठिकाणी कबड्डी. हे तिघही या ठिकाणी या खेळाशी संबंधित आहेत. नेक्स्ट. चला, फक्त एकाच खेळाडूला कोणता खेळ आवडत नाही? फक्त एकाच खेळाडूला. त्याचा अर्थ होतो की बाकी सगळ्यांना आवडतो, फक्त एकाच खेळाडूला कोणता खेळ आवडत नाही. तर तुम्ही जर पाहिलं तर फक्त एकच जण असा आहे की ज्याला तो खेळ आवडत नाही. मग कोणतं व्हायला या ठिकाणी? फक्त एकाच खेळाडूला कोणता खेळ आवडत नाही. एकाच खेळाडू आहे की ज्याला खेळ आवडत नाही. कोणता आवडत नाही? अमरला तर सर्वच्या सर्व आवडायले, निशांतला तर 2 आवडतात. फक्त एकाच खेळाडूला कोणता खेळ आवडत नाही. जर पाहिलं तर अमरला
इथं झालं उत्तर या ठिकाणी तुषारला या ठिकाणी खो खो. कोणता आहे? खो खो. आता जर पाहिलं तर या ठिकाणी अतुलला दोन खेळ आवडत नाही, निशांतला इथं दोन खेळ आवडत नाही आणि अमरला सगळे आवडतात. आवडत नाही वाला प्रश्न आहे. आवडत नाहीचा म्हणजे असा कोणता एकच खेळ, फक्त एकाच खेळाडूला कोणता खेळ आवडत नाही तर या ठिकाणी तो व्हायला आवडत नाहीचा संबंध आहे. म्हणजे आवडत नाहीचा संबंध कोणता व्हायला या ठिकाणी तुषारला कोणता आवडत नाही या ठिकाणी खो खो. आपलं उत्तर पाहिजे या ठिकाणी खो खो. चला पुढं. चला, कोणता खेळ सर्वाधिक खेळाडूंनी खेळलेला आहे? कोणता खेळ सर्वाधिक खेळाडूंनी खेळलेला आहे? सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात जास्त खेळणारे कोणता आहे? तर तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात जास्त कोणता खेळ खेळताना हे 3 जण खेळायले, तर हे पण 3 जण खेळायले आणि या ठिकाणी हे 2 जण खेळायले, हे 3 जण खेळायले. कोणता खेळ सर्वाधिक खेळाडूंनी खेळला? कोणता खेळ सर्वाधिक खेळाडूंनी खेळला? सगळ्यात जास्त खेळणारे खेळाडू कोणते आहेत? यांनी तिघांनी खेळला, हा तिघांनी खेळला, हा तिघांनी खेळला. म्हणजे या ठिकाणी खेळला आहे. तर आपल्याला या ठिकाणी खेळला कोणता आहे? तर क्रिकेटही खेळला गेला, या ठिकाणी फुटबॉलही खेळला गेला आणि तिसरे या ठिकाणी कबड्डी सुद्धा खेळला गेला. खेळला न गेलेला खेळ खो खो. सगळ्यात जास्त खेळला न गेलेला, ऍक्च्युली या ठिकाणी खेळला गेलेला नसायला पाहिजे होतं, पण 3 ऑप्शन या ठिकाणी आपले बरोबर येत आहे. पुढे चला. खालीलपैकी कोणते जोड योग्य आहे? आपल्याला जोड्या दिलेल्या आहे. अतुल म्हणते फुटबॉल क्रिकेट खेळतो. अतुल फुटबॉल आणि क्रिकेट खेळतो हे बरोबर आहे. आपल्याला दुसरं बघा, निशांत खो खो फुटबॉल खेळतो. नाही, निशांत फुटबॉलचा संबंध नाही, निशांतचा फुटबॉलचा संबंध नाही. नेक्स्ट, तुषारचं जर पाहिलं तर खो खो आणि फुटबॉल, तुषारचं खो खो खेळतच नाही तरी आलेलं आहे, त्यामुळे हे होणार नाही. आणि अमरचं काय आहे? अमर सर्वच खेळ खेळतो, त्याच्यामुळे या ठिकाणी 2च खेळ दिलेले आहे. तर आपलं उत्तर होणार बरोबर या ठिकाणी पहिलं. नेक्स्ट, फक्त 2 खेळ खेळणारा खेळाडू कोण? फक्त 2 खेळ खेळणारा खेळाडू कोण? चला, या ठिकाणी अतुल आहे की जो 2 खेळ खेळतो, दुसरा आहे निशांत जो 2 खेळ खेळतो. आपलं उत्तर आहे या ठिकाणी अतुल आणि निशांत हे 2 खेळ खेळतात. आपले 2 उत्तर आहेत. चला पुढे या ठिकाणी अमर जर पाहिलं तर या ठिकाणी 3 खेळ, 4च्या 4ही खेळ खेळतो अमर. नंतर या ठिकाणी कोण आलेला आहे? तुषार या ठिकाणी 3 खेळ खेळतो. आपल्याला विचारलं होतं की 2 खेळ खेळणारे खेळाडू कोणते? त्या निशांत आणि अतुल. आपलं उत्तर काय ना? निशांत आणि अतुल. पुढं, खो खो मध्ये पारंगत असलेलं कोण आहे? खो खो मध्ये पारंगत असलेले कोण आहे? तर खो खो मध्ये चला निशांत आणि अमर आहेत. कोण आहेत? निशांत आणि अमर. आपलं उत्तर झालं 2, निशांत आणि अमर खो खो मध्ये पारंगत असणारे. पुढे चला, फक्त निशांत कोणते खेळ खेळत नाही? निशांत 2 खेळ खेळत नाही. इथे कोणते? क्रिकेट आणि फुटबॉल. क्रिकेट आणि फुटबॉल हे 2 खेळ खेळत नाही. चला पुढं, तुषार किती खेळ खेळतो? तुषार 1, 2, 3 खेळ खेळतो, 1 खेळत नाही. तुषार हा 3 खेळ खेळतो. चला पुढं पटकन. अमर किती खेळ खेळतो? अमर कुठे? इथं अमर 4 खेळ खेळतो. ओके, क्लिअर. आपण आता ज्या ठिकाणी स्लाइड बघितली, कोण किती खेळ खेळतो ही वाली स्लाइड बघितली, या पद्धतीने कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील आपल्याला काही सांगता येत नाही, त्याच्यामुळे आपली पूर्ण तयारी ठेवून द्यायची. पुढे बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? कोणते विधान चुकीचे आहे आपल्याला बघायचं आहे. पहा, निशांत फुटबॉल खेळत नाही. निशांत फुटबॉल खेळत नाही. ओके, खेळत नाही हे उत्तर बरोबर आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. अतुल खो खो खेळतो. अतुल कुठे आहे? अतुल खो खो खेळतो हे चुकीचं आहे. अतुल खो खो खेळत नाही. आपल्याला चुकीचं काढायचं तर हे चुकीचं आहे. बाकीचे सुद्धा टॅली करा. अमर कबड्डी खेळतो. कबड्डीमध्ये अमरचं नाव आहे का? हो, अमर कबड्डी खेळतो, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. तुषार क्रिकेट खेळतो. तुषार क्रिकेट खेळतो का? हो, तुषार क्रिकेट खेळतो. आपल्याला चुकीचं वाक्य काढायचं तर अतुल खो खो खेळतो त्यांचं म्हणणं आहे, पण अतुल खो खो खेळत नाही. पुढे, फुटबॉल फक्त 3 खेळतात. ओके,
फुटबॉल फक्त तिघे खेळतात. फुटबॉल फक्त तिघे जण खेळतात. हा पुढे मग काय, या विधानुसार कोण फुटबॉल खेळत नाही. हे तिघं खेळतात, एक खेळत नाही. कोण खेळत नाही तर निशांत खेळत नाही. निशांत खेळत नाही. चला पुढं पट्टापट्टा उत्तर द्या. तुषार खो खो शिवाय सर्व खेळ खेळतो. तुषार खो खो शिवाय सर्व खेळ खेळतो या विधानावरून कोणतं निष्कर्ष निघतो म्हणते. आता हे तुषार बद्दल वाक्य आहे. हा तुषार बद्दल व्यवस्थित लक्ष द्या. तुषार खो खो शिवाय सगळे खेळ खेळतो म्हणजे तो खो खो खेळत नाही. तुषार फुटबॉल खेळतो. हो तुषार फुटबॉल खेळतो. तुषार क्रिकेट खेळत नाही. हे होऊ शकत नाही कारण तुषार क्रिकेट खेळतो. तुषार कबड्डी खेळतो. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पहिलं आणि तिसरं वाक्य बरोबर आहे. आणि पहिलं आणि तिसरं वाक्य बरोबर असणारं सांगणारं स्टेटमेंट कोणतं आहे, पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 4. ते सांगतो की पहिलं आणि तिसरं वाक्य बरोबर आहे. चला पुढं शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या जोडीतील खेळाडूंचे खेळ पूर्णपणे वेगळे आहेत. वेगळे आहे. अतुल आणि तुषार. अतुल आणि तुषार आहे. तुषार आणि निशांत. तुषार आणि निशांत. अतुल व अमर. अतुल व अमर. निशांत आणि अमर. निशांत आणि अमर. कोणत्या जोडीतील खेळाडू खेळ पूर्णपणे वेगळे आहेत. तुम्ही जर पाहिलं आता अतुल आणि तुषार जर बघितलं, अतुल आणि तुषारचा संबंध, हे क्रिकेट खेळतात, फुटबॉल खेळतात, खो खो खेळत नाही. हा कबड्डी खेळतो, हा कबड्डी खेळत नाही. नंतर या ठिकाणी घ्या तुषार आणि निशांत. हा हे खेळत नाही, हा खेळत नाही खेळतो, हा खेळत नाही खेळतो, हा खेळत नाही खेळतो. हे दोघंही खेळतात. अतुल आणि अमर. अतुल आणि अमरचा संबंध घ्या. हे खेळते, हे खेळते, हा पण खेळतो, हा पण खेळतो, हा खेळत नाही, हा खेळतो, हा खेळत नाही, हा खेळत नाही. निशांत आणि अमर. आता निशांत आणि अमर मध्ये जर पाहिलं, हा खेळत नाही, खेळतो, खेळत नाही, खेळतो, खेळतो, खेळतो. पूर्णपणे वेगळ्या असणाऱ्या जोड्या कोणत्या आहेत. पूर्णपणे वेगळ्या, सारखं नाहीच आहे त्याच्यामध्ये. मग हे जर पाहिलं तर सारखं नसणारं जे साम्य आहे अतुल आणि तुषार मध्ये दिसत आहे. कारण हे दोघं या ठिकाणी तुषार आणि निशांत मध्ये, कारण हा 3 खेळ खेळतो, हा 2 खेळ खेळतो. त्याच्यात फक्त या ठिकाणी कॉमन वाला खेळ कोणता आहे, हा जर आपण या ठिकाणी बाजूला केला तर हे 2 खेळतो, हा खेळत नाही, हा एक खेळतो, हा खेळत नाही. तुषार आणि निशांतचा या ठिकाणी संबंध घ्या. तुषार आणि निशांत. क्लिअर झालं या पद्धतीनं. चला विद्यार्थी मित्रांनो, डाटा अनालिसिस वाले म्हणजे या ठिकाणी तर्कशक्तीवरचे जेवढे काही प्रश्न आहे याच्या चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे तुमचा एनएमएस मध्ये स्कोर होईल. चला भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.